पण संजू सॅमसनची बॅटिंग पोझिशन नेमकी काय असणार आहे? एशिया कप सुरू होण्याआधी संजू सॅमसन प्लेइंग 11मध्ये असेल की नाही हा एक सगळ्यात मोठा सस्पेन्स होता. पण इंडियाची जेव्हा पहिली मॅच झाली इंडिया आणि UAEची, त्या मॅचनंतर कळालं की बाबा संजू सॅमसन प्लेइंग 11मध्ये असेल. आता पहिल्या मॅचमध्ये प्लेइंग 11मध्ये होता, म्हणजे याचा अर्थ आता तो पुढच्या मॅचेसमध्ये सुद्धा प्लेइंग 11मध्ये असेल. कारण पहिल्या मॅचमध्ये शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा हे दोघे ओपन करण्यासाठी आले होते आणि तोच पॅटर्न आता पुढच्या मॅचेसमध्ये सुद्धा राहील. पण पहिली विकेट पडल्यानंतर सुद्धा त्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवच आला होता तिसऱ्या नंबर, म्हणजे संजू सॅमसनला तिसऱ्या नंबरला सुद्धा जागा मिळणार नाही आणि चौथ्या नंबरला सुद्धा वाटतं तिलक वर्माच राहील. तिलक वर्माची सुद्धा जागा जाणार नाही. मग आता संजू सॅमसन नेमकी कोणत्या बॅटिंग पोझिशनला येणार आहे? चान्सेस जास्त 5व्या नंबरचे दिसत आहेत, पण 5वी नंबर तरी फिक्स असेल का? की संजू सॅमसन फ्लोटर म्हणून काम करेल, म्हणजे कधी 4थ्या नंबरला आला, कधी 5व्या नंबरला आला, कधी त्याच्यापेक्षाही खाली जाईल का तो? म्हणजे संजू सॅमसन खेळेल का नाही हा सस्पेन्स संपलेला आहे, पण आता कोणती बॅटिंग पोझिशन असेल हा एक नवीन सस्पेन्स आलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं संजू सॅमसनची बॅटिंग पोझिशन काय